काल मी ट्रेनमध्ये जात असताना जबरदस्त फायटिंग बघितली लेडीजमध्ये. सेंट्रल साईडला रोज काही ना काही होतच असतो लेडीज डब्यामध्ये, कारण मी भरपूर वेळा बघितले सेंट्रल साईडलाच काही ना काही होतो. आमची हार्बर लाईन जी आहे थोडी मोकळी असते, पण सकाळी असते गर्दी, पण गर्दी एवढी नसते तिकडं. पण या साईडला भरपूर वर्किंग वुमन आहेत, वेल एज्युकेटेड आहेत आणि खूप म्हणजे धन्य आहेत त्या मावल्या. त्यांच्यासाठी ट्रेनचा प्रवास हा टास्क वाटतो मला, कारण एवढं कामाचा व्याप, घरचं सगळं करून परत हे रोजचं टेन्शन आहे त्यांना की ट्रेन कितीची येणार, कसं गर्दी होती गर्दी नाही, त्यांच्या चर्चा हीच होत असते नेहमी. ऐकते मी जाते वेळेस फाईट झाली होती, पण येते वेळेस ट्रेन जी आहे थोडं खाली होती, मोकळं होतं, म्हणून मी थोडं शूट करू शकले. आम्ही महिला बघा किती वेल एज्युकेटेड असो, किती काय असो, वर्किंग वुमन असो, पण त्यांना काही स्वतःची जिम्मेदारी चूल आणि मूल घेऊन सांभाळून घेऊनच कराव्या लागतात. पण हे खूप मोठं टास्क आहे लाईफमध्ये महिलांसाठी. पण हे समजून घेणारे जर पुरुष भेटले तर त्यांना अति सुंदरच आहे, सोने पे सुहागा. तर बघू शकता मंडळी, असो तो भाग वेगळा आहे. थोडंफार तुमच्याशी मी ते मध्ये शेअर केलं होतं, बाहेर गेली होते म्हणून. तर मंडळी मी बाहेर गेले तर तुम्हाला काय वाटलं, मी एवढं कंटाळी आहे तर मला काही काम चुकलं, मी स्वयंपाक केली नाही तर सगळं मला करावं लागलं. स्वयंपाक केली मी, नंतर दूध गरम केलं, इकडे भाजी ठेवला आणि माझ्या पोराला भाजी चिरून द्यायला सांगितलं होतं. भाजी म्हणजे मी फक्त कांदा आणि टोमॅटो चिरायला सांगितलं, त्यांनी पण मला मदत केली. आणि छान घरामध्ये जेवढं फ्रीजमध्ये होतं ना ते सगळं मी बाहेर काढलं. 1-2 बटाटा, भोपळा, लाल भोपळा आपलं, आणि जेवढं टोमॅटो आणि कांदा एवढंच मी घालून मस्त असं भाजी बनवलं. आणि त्यात गाडा पण येण्यासाठी थोडंसं मी बेसनचं पीठ जे आहे त्याच्यामध्ये भाजून टाकलं होतं, म्हणजे फोडणीमध्ये देताना. आणि वरतून कसुरी मेथी छान टाकून त्याच्यामध्ये तेलामध्ये परतून घेतलं सगळं जे आहे व्हेजिटेबल. आणि मस्त असं रात्री रस्सा भाजी बनवली आणि चपाती बनवली, मुलांनाही जेवायला दिले आणि मीही जेवण केले. मस्त असं रात्र गेलं. नंतर जे आहे खूप छान वाटलं. बघू शकता रस्सा भाजी जी आहे खूप छान झाली होती, अप्रतिम झाली होती. म्हणतात ना किती जरी वस्तू घातलं ना तेवढं टेस्ट येणार नाही, पण आपण मन लावून जेव्हा करतो ना तर तेव्हा काय माहिती हाताला वेगळीच चव येते त्या. आणि खूपच भन्नाट असं रस्सादार ही भाजी तयार झाली होती. एकदा तुम्हीही ट्राय करा. जास्ती काही व्हेजिटेबल नसले तर आपण थोडंसं बेसनचं पीठ आणि कसुरी मेथी टाकायचं आणि तेलात छान परतून घ्यायचं. आपलं मीठ मिरची तुमच्या घरात जे काही व्हेजिटेबल असतील ते घ्यायचं आणि मस्त असं फोडणी द्यायचं, कांदा टोमॅटो घालायचं आणि त्याच्यामध्ये कसुरी मेथी घालून तडका द्यायचं, बेसनचं पीठ टाकायचं, खूप छान होते. मला लाईक करा. भेटूया परत छानशा व्हिडिओसोबत. बाय.